आई शेवटी आईच असते, ती माणसाची असो किंवा मुक्या जनावराची, हे आज खूप जवळून अनुभवलं. या कुत्र्याच्या पिल्लाला 2 दिवसापूर्वी एक गाडी उडवून गेली होती आणि 2 दिवसापासून हे पिल्लू मरून पडलेलं होतं आणि त्याची आई अगदी काहीही न खाता पिता त्याची तिथे राखण करत होती. ती कोणत्याही दुसऱ्या जनावरांना तिथे येऊन देत नव्हती. गाडीवाल्यांना तिथून जाऊ देत नव्हती. कचऱ्यावाल्यांना त्या पिल्लाला हात लावू देत नव्हती. खूप त्याची तिने राखण केली तिथे. ही गोष्ट पप्पा 2 दिवसापासून बघत होते. पप्पा तिला पोळी टाकतात, त्यामुळे ती पप्पांवरती भुंकत नाही. मग पप्पांनीच ठरवलं, की खड्डं करून या पिल्लाला इथे पुरून द्यायचं. म्हणजे तेव्हा ही कुत्री तिच्या बाकीच्या पिल्लांकडे जाईल. ती तिच्या बाकी 4 पिल्लांकडे लांबूनच लक्ष देत होती, पण तिथून हालत नव्हती. मग पप्पांनी त्या खड्डं करून त्या पिल्लाला तिथे पुरून दिलं. त्याच्यानंतर बराच वेळ ती इथे उभी होती, जिथे तिचं पिल्लू मरून पडलेलं होतं. त्यानंतर जिथे पुरलं तिथंही ती बराच वेळ येऊन थांबली. मित्रांनो, आईच्या मायेला काहीच तोड नाहीये, कुठलीच कंपॅरिझन नाहीये. त्याच्यामुळे कधीही आईला दुखवू नका. ती तुमच्यासाठी काय करू शकते आणि कोणत्या लेव्हलला जाऊ शकते हे आपण विचारसुद्धा करू शकत नाही. नेहमी आईला जपा, तिची काळजी घ्या. एक मुकच जनावर त्याची जर इतकी माया असू शकते, तर आपल्या आईची आपल्यावर किती माया असेल हे फक्त तुम्ही विचारच करा.